मदाल मारण आणि इकडं थोडी उत्तर महाराष्ट्राकडे काही जिल्ह्याकडे जाईल म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार नाही. 7 पासून ते 14 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज काय होईल, पुढं सरकत तो मान्सून प्रवास करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. काल देखील म्हणजे काल 6 जूनला देखील आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये शेलू तालुका, मानवत तालुका, परभणी जिल्ह्यामध्ये मानवत ह्या भागामध्ये इतकं वादळी वाऱ्यानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं. लाईटचे ट्रान्सफॉर्म उपटून पडले, त्याच्यानंतर सोलार उपटून पडले. म्हणजे इतकं वारं भयानक होतं की खूप मध्ये पाऊस पडला. आणि हे आमच्या इथली ही कसुरा नदी आहे, या कसुरा नदीला यात पाणी देखील आलं. इतका पाऊस झाला म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो. राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पेरणी करताना शेतामध्ये जायचं, जमिनीमध्ये ईदभर ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या. नसता 4 बोट ओल असेल, 6 बोट असेल तर पेरणी करू नका म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं. आज 7 जून पासून महाराष्ट्रामध्ये